आजपासून साधारण 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपली पृथ्वी आजच्यासारखी थंड नव्हती, तर ती एक अतिशय तप्त आणि वितळलेला गोळा होती. त्या काळी आपल्या सूर्यमालेत थिया नावाचा अजून एक ग्रह होता. याचा आकार साधारणपणे मंगळाएवढा होता आणि तो हळूहळू पृथ्वीच्या दिशेने सरकत होता. आणि मग एक दिवस थिया आणि पृथ्वीची भीषण टक्कर झाली. हा आघात इतका शक्तिशाली होता की पृथ्वी आणि थियाचा बराचसा भाग अंतराळात फेकला गेला. अंतराळात उडालेला लाव्हा आणि वितळलेले खडक पृथ्वीच्या कक्षेत फिरू लागले. लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर हे तुकडे हळूहळू एकमेकांसोबत जोडले जाऊ लागले. अशा प्रकारे पृथ्वी आणि थियाच्या अवशेषांपासून चंद्राची निर्मिती झाली. म्हणजेच चंद्र हा खरं तर पृथ्वीचाच एक भाग आहे. सुरुवातीच्या काळात चंद्र पृथ्वीपासून फक्त 25,000 किलोमीटर अंतरावर होता. आजही चंद्रावर आढळणारे खडक हे पृथ्वीच्या खडकांसारखेच आहेत. याचा अर्थ आपण रोज रात्री जो चंद्र पाहतो तो एका मोठ्या वैश्विक अपघाताचा परिणाम आहे. पण विचार करा, जर 4.5 अब्ज वर्षांपूर्वी ती टक्कर झाली नसती, तर आज पृथ्वीवर सजीव सृष्टी असती का?